दररोज आपण विविध प्रकारच्या बातम्या पाहत असतो, ऐकत असतो, ज्यामध्ये राजकीय बातम्यांचा समावेश असेल, अपघातांच्या बातम्यांचा समावेश असेल आणि काही बातम्या या अशा असतात की जे पाहून खरंच मन सुन्न होऊन जातं. होय, मी आज तुम्हाला सांगणार आहे अश्विनी केदारी यांच्याबद्दल. खेड तालुक्यातील पाळू येथील शेतकरी कुटुंबातील अश्विनी बाबूराव केदारी वय 30 हिने 2023 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावून राज्यभर नावलौकिक मिळवला होता. परंतु गेल्या महिन्यात घडलेल्या अपघातानंतर सुरू असलेली तिची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. तसं घडलं असं होतं की 28 ऑगस्ट रोजी पहाटे अभ्यास करताना तिने अंघोळीसाठी पाणी तापवायला ठेवलं होतं. पाणी खूपच तापलं होतं आणि ते पाहण्यासाठी ती बाथरूम मध्ये गेली होती. हीटरचा धक्का बसून उकळता पाणी अंगावरती सांडलं. या अपघातात अश्विनी तब्बल 80% भाजली गेली. तात्काळ तिला पिंपरी चिंचवड येथील DY पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तब्बल काही दिवस मृत्यूशी लढा दिल्यानंतर अखेर उपचारादरम्यान तिचं निधन झालं. अश्विनीच्या उपचारासाठी मोठा खर्च होत असल्यानं खेड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी आर्थिक मदतीचं आवाहन केलं होतं. अनेकांनी पुढाकार घेत तिला मदत केली होती. मात्र सर्वांच्या प्रयत्नांनंतरही तिचं आयुष्य वाचवता आलं नाही. अश्विनीला जिल्हाधिकारी होण्याचं मोठं स्वप्न होतं. त्या दिशेनं ती प्रयत्नशील होती. परंतु दुर्दैवानं तिचं स्वप्न अपूर्ण राहिलं. तिच्या निधनाने संपूर्ण खेड तालुका आणि स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांमध्ये शोककळा पसरलेली आहे. आज संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालेला आहे.